होळीच्या निमित्तानं वरळीतल्या बीडीडी चाळ क्रमांक 78 आणि 79 या ठिकाणी वीर नेताजी क्रीडा मंडळातर्फे टोरेस घोटाळ्याच्या विरोधात 50 फूट उंचीचा देखावा साकारण्यात आलेला आहे। आज रात्री त्याचं दहन केलं जाणार आहे। मंडळातर्फे होळीच्या निमित्तानं 42 वर्ष विविध विषयांवर देखावे साकारले जात असतात। तिथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। होळी रे होळी पूर्णाची पोळी म्हणत आज मुंबईच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होलिका दहन होणार आहे आणि आपण सध्या जे आहोत ते मुंबईतील सर्वांचंच लक्ष वेधून घेणाऱ्या या वीर नेताजी क्रीडा मंडळाच्या होळीमध्ये मुंबईसहित राज्यामध्ये धुमाकूळ घातलेल्या टोरेस घोटाळ्यावरती अर्थात कमी कालावधीमध्ये कुठेतरी गुंतवणूक करून अधिक परतावा देण्याचा आमिष देऊन या टोरेस कंपनीने अनेकांना शेकडो कोटींचा गंडा घातलेला होता आणि याच आता घोटाळ्याला कुठेतरी होळीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पुन्हा घेऊन येण्याचं काम आहे ते वीर नेताजी क्रीडा मंडळाने केलेलं आहे। 1947 सालापासून वरळीतील हे जे मंडळ आहे ते वेगवेगळ्या अशाच प्रकारच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांना हात घालत असतं, त्यांच्यावरती भाष्य करणाऱ्या अशा गगनचुंबी होळीचं आयोजन करत असतं। आपल्या सोबत गजानन दुर्गुळे आहेत जे मंडळामध्ये गेले कित्येक वर्षांपासून काम करतायत। यंदाच्या कन्सेप्टवरती त्यांच्याशी आपण जाणून घेऊया। गजाननजी, काय सांगाल, नेमकं या होळीची उंची किती आहे यावेळी आणि यावेळीचं वैशिष्ट्य काय? 40 फुटाच्या आसपास उंची आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे कसं असतं की प्रत्येक वर्षी म्हणजे आम्ही जो हे करतो होळीचा उत्सव करतो ते प्रत्येक म्हणजे कसं विषयाला धरून करतो की बाबा आता ह्या वर्षी हे घोटाळे झाले हे लोकांना कळायला पाहिजे की बाबा कशामुळे काय झालंय काय नाही। काय काय लोकांना माहिती नाही पडत। आता हे कसं पूर्ण लाईव्ह अख्ख्या जगामध्ये दाखवलं जातं, त्याच्या हिशोबाने आमचे ते प्रयत्न असतात की जगाला माहिती पडलं पाहिजे बाबा काय चाललंय। ज्या टोरेस घोटाळा होता त्याच्याबद्दल सर्वसामान्यांनाही जनजागृती केली जाईल। कॅमेरामन राजेश मनियार सह मी चेतन नावरे, वरळी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।